युरोपिया कुठली गाडी इकडे चालली, कुठली कुठे चालली. गाड्यांना पोरं म्हणजे क्यूट आणि असे स्मार्ट असतात ना, फास्ट 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 चला 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 चला. जंगली जंगल तुम्ही बाहेर पहा म्हणजे आधी गेले आपला म्हणजे काही पार्ट जर सोडलात म्हणजे इंडस्ट्रियल एरिया वगैरे जर सोडला मध्ये नाही मिळणार तुम्हाला. तो तुमच्या घरी यायला 1 महिना पण लागेल की 20 दिवस पण लागतील. म्हणून म्हटलं कधी पण कुठल्याही स्टॉपला जेव्हा आपण थांबतो गॅस स्टेशनला, तुम्ही काय घेता, चहा घेता, तुम्ही एखादं कोल्ड ड्रिंक्स घेता, काही घेता, तो उस वक्त ना आपको बिल दिया जाता है. बिल वो कभी भी ना अपन घेतो आणि टाकून देतो. वो कभी भी आपके पास होना चाहिए, कभी भी आपके पास होना चाहिए. काय असतं उद्या घरात तिथल्या तिथं एक साधारणपणे काय म्हणजे गेटच्या बाहेर 15 मिनिटाचा जो टाइम होता त्याच्यामध्ये काकांनी जो काय सीन केला, तर जेवढी लोक रूमवर गेली परत सगळे खाली आले. काय झालं काय झालं काय झालं, ह्या काय झालं काय झालं काय झालं. आणि जशी परत बस फिरून आली तसं काकी बसमधून उतर हो गया सब कुछ सब. हा झालं प्रकरण. म्हणजे तो दिवस तिकडे गेला. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट हॉलमध्ये चर्चा सुरू. काकी बसमध्ये झोपल्या, काकी बसमध्ये झोपल्या, काकी बसमध्ये झोपल्या. ब्रेकफास्ट हॉलमध्ये चर्चा सुरू. सगळेजण चालले, अरे काकी काकी मला काय विचारतो सगळेजण. पण एवढं स्पोर्टिंगली घेतलं कुणी हळू मीच 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 मी. आधुनिक काळातला मंत्र आहे हा. लोकांना चांगलं ठेव, युरो दे सगळे. 45 मिनट टू 1 आवर. ओके, सो अभी मैं वही डिस्कस कर रहा था कोच कैप्टन के साथ. तो उन्होंने कहा की आपण विजिट नाही करत तोपर्यंत आपण ब्लॅक फॉरेस्ट स्टील तोपर्यंत आपण जर्मनीमध्ये. फ्रँकफर्ट पुढे आहे, पुढे बोनेर. आपण जसं पूर म्हणतो
एरिया नागपूरवाल्यांना माहिती आहे. तर तिथे हिंदी प्रायमरी स्कूल होती. तर तिथे गेलेलो आम्ही स्टुडंट्सला घेऊन एक ग्रुप, आणि त्यांना वेगवेगळं आर्ट क्राफ्ट शिकवणं वगैरे, कारण मुली स्वतः पैसे खर्च करून दिवसभर तिथे वेळ घालवायचं. जाताना ती मुलं चक्क ते छान ते कपडे घालून यायची आम्हाला बाय करायला. तर एक म्हणजे चांगलं वाटायचं की चला त्यांनाही आपलं मिळतं आहे, हेल्प होतीये. 75-74 आफ्टर म्हणजे 65 ते 85 पर्यंत ते ऍडव्हेंचर करताना बघितलं ना, त्या नातवांना मुलांना लाज वाटेल अशी. सायकल, तारेवरची सायकल असतात बांधून, नाही का तारे, जेवण असते, जेवण असतेच ते. आणि ते ग्रुप कसा सुरू झाला, आमच्या कट्ट्यावर 4-5 लोक बसायचे सेम. तर मग ते 4 खालच्या लेवलचे लोक आहे, यांना तेवढा काही वाव मिळत नाही, आहे की नाही. त्यांच्यासाठी आम्ही करतो, केलेला आहे. लोक विचार करतात का कुठं जायचं, रविवार किती लवकर येतो असे वाट बघत असतात. दर रविवारी ब्रेकफास्ट असतो. कुठलेही आमच्या पुण्यामध्ये जेवढे हॉटेल आहेत, असं एक पण हॉटेल नाही की आम्ही बघितलेले नाही. दर रविवारी हॉटेलमुळे, हे ग्रुपमुळे आमच्या घरात आमची एनिव्हर्सरी व्हायला लागली, म्हणजे आजी आजोबांची. म्हणजे एवढे खुश होतात की बाबा आमची पण एनिव्हर्सरी करतात मुलं मुली. केक गेलं की अरे दादा दादी का एनिव्हर्सरी आहे करू. मग ते सुरुवात झाली. आज गेल्या 3 वर्षापासून आम्ही जे केकची प्रथा चालू केली. त्याच्यानंतर बर्थडे असल्यानंतर ग्रुपवरती त्यांच्या बर्थडेचे पूर्ण आम्ही विवरण टाकतो आणि ते ग्रुपमध्ये टाकतो. सगळेजण त्यांना विश करतात, आनंद मिळतो त्याच्यात. कमी आहे, पण महाराष्ट्रीयन माणूस हा बुद्धिजीवी माणूस आहे. व्यापार व्यवहार आम्हाला कळत नाही म्हणजे आम्ही तो करू इच्छित नाही. नाही हा, बिलकुल शिकवा नाही. पण आता मुलगी तिच्या पार ती दुसऱ्या घरी चालली तर ती समर्थ असली पाहिजे. म्हणजे असं नाही की मग, आणि जुन्या जमान्यात मुलींना काय नाही, आमच्याकडे तर आधीपासूनच आहे. केसेस जरूर डेथ केसेस असायच्या. आम्ही इथं रेस्टॉरंटवाल्यांना फोन करायचो, तो म्हणजे आठवड्यातनं एकदाच इथे ओपन होते. ग्रोसरी स्टोअर आठवड्यातनं एकदा ओपन होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही जायचं आणि घेऊन यायचं. पण इटलीमध्ये भयानक सिच्युएशन होती, भयानक परिस्थिती. फ्रान्समध्ये भयानक परिस्थिती. ते लोक सांगत होते ना, म्हणजे वेलकममध्ये आपण जेवलो, बघितलं तुम्ही ते रेस्टॉरंट, त्या माणसाने अख्ख्या सीझनचं स्टॉक भरून ठेवलं होतं. चांगलं नाही असं नाही म्हणत, ओके तरी होतं. आपल्याकडं खूप चांगल्या प्रकारे मॅनेज झालं, खूप चांगलं आहे. ते बोलतात ना, इकडं प्रशासनाने एवढं लक्ष, पुन्हा एकदा आपण मला त्या गोष्टीत पडायचं, आपण कुठल्या पार्टीच्या किंवा कुठल्याच्या, मी काय बोलत नाही, मी इन जनरल बोलतोय. पण ते आमच्याकडे इथले बोलतात, ते बोलतात प्रशासनाने एवढं लक्ष दिलं नाही, इटली स्पेशली. त्याच्यामुळे ते केसेस वाढल्या. आणि तुम्हाला एक तुम्ही न्यूज ऐकली असेल किंवा सोशल मीडियावर पाहिलं असेल की जेव्हा ते व्हायरसच्या केसेस निघाल्या, चायना कोविड हे झालं, कोरोना व्हायरस, त्यावेळेस बरेचसे ना जे टुरिस्ट होते ना चायनाचे, ते ना ॲक्च्युली ना प्रत्येक चौकामध्ये असे बोर्ड घेऊन उभे राहायचे. तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्या कुठल्या तरी मेयरने येऊन त्यांना हक केलं आणि त्यांना हे केलं, न आपण सगळेजण एकत्र आहोत. आणि त्याच्यामुळे असं म्हटलं तर, अगेन मला काहीच माहिती नाही, पण तो खूप जोरात स्प्रेड झाला इटलीमध्ये, खूप जोरात स्प्रेड झाला. कारण इटली अंडर कंट्रोल होती, त्यावेळेस. फ्रान्स पण अंडर कंट्रोल होतं. पण जेव्हा आम्ही म्हटलं की आता, जेव्हा आम्हाला ह्या 2 देशाच्या हे कळलं की बाबा या 2 देशांमध्ये सिच्युएशन खूपच भयानक आहे, त्यावेळेस आम्ही डॅम शुअर झालं की युरोप सुरू होणारच नाही, की तुला काश्मीरला जायचं आहे. मी म्हटलं परत एकदा शून्यातनं सुरुवात, कारण माझी सुरुवात काश्मीरपासूनच झाली होती. आणि एवढ्या वर्ष काम केलं होतं, पण आफ्टर द ब्रेक अगेन मला काश्मीरची टूर लागली. मी म्हटलं वा, परत सुरुवात तिकडनंच काश्मीरला गेलो. पण त्यावेळेस सिच्युएशन काय होती माहिती काय, आम्ही छोट्या गाड्यांमधनं ग्रुप करायचो, लहान गाड्यांमधनं, आणि फक्त 4 जण एका गाडीमध्ये. बसेस अलाउडच नाही कुठेच, कुठल्याच सेक्टरला, इंडियामध्ये कुठल्या सेक्टरला बसेस अलाउड नव्हत्या. आय होप तुमच्यापैकी कोणीतरी केली असेल त्यावेळेस टूर एखाद्या दिवस. तुम्ही केली काय? हम्पी बस आम्ही केली होती. अच्छा. कोण होता? विहार ठाकूर. विहार होतं. कुठेही जगात काम करू शकतो.
जो मुलगा काश्मीरमध्ये काम करतो कोविड टेस्टिंग कॅम्प, तरी आम्ही गेलो नव्हतो. तर तिकडे आता कंपनी आहे, जॉब आहे, एवढा सोडू आहे. एजंट लोक, काही लोक ना 2-2 महिने अगोदरची तिकीट काढून ठेवतात आणि एकाच वेळेस लॉट काहीच दिसत नाही चायनीज. मे बी ते त्यांच्याकडे ना कॉफी फेलो. यायला पाहिजे का झाड यायला पाहिजे? This is the video. No touch. It sanitizes automatically. फॅमिलीसोबत त्या गाडीने फिरतात, युरोप पाहतात त्याच्यामध्ये. आणि कसं असतं, असं नाही की तुम्हाला कुठे थांबायचं आहे, तुम्हाला वाटेल तिकडे तसं तुम्ही स्टे घेऊ शकता, गॅस स्टेशनला घेऊ शकता, नदी किनारी घेऊ शकता. सगळे त्यांच्याकडे किचन एक्सेसरीज अवेलेबल असते. सगळं रात्री बार्बेक्यू वगैरे हे प्रकार इकडे म्हणजे भरपूर चालतात. जास्त करून लोक तुम्हाला वाटेल तिकडे तसं तुम्ही स्टे घेऊ शकता, गॅस स्टेशनला घेऊ शकता, नदी किनारी घेऊ शकता. सगळे त्यांच्याकडे किचन एक्सेसरीज अवेलेबल असते. सगळं रात्री बार्बेक्यू वगैरे हे प्रकार इकडे म्हणजे भरपूर चालतात. जास्त करून लोक सुट्ट्यांमध्ये फॅमिलीसोबत लिव्हिंग व्हॅनमधनं किंवा कॅरव्हॅनमधनं फिरतात. तारा तारा येतात, काय करणार? मी आपल्याकडे पण असे व्हॅन आले म्हणतात. मी आहे ना मध्ये असं म्हटलं तर कुठले मी आपल्याकडे पण असे व्हॅन आले म्हणजे पुन्हा एकदा सांगेल की मी सांगितलेलं असतं, पण मे बी कदाचित तुमच्या ऐकण्यामध्ये नसतं आलेलं ते, किंवा कदाचित तुमचं लक्ष नसेल. स्विसचा तो कन्सेप्ट आहे, साधारणपणे एकाच शॉपमधून तुम्ही 300 स्विस फ्रँकच्या वर 300 स्विस फ्रँकच्या वर जर शॉपिंग करतात तर तुम्हाला तिकडे टॅक्स रिफंडचा एक फॉर्म देतो. जे फॉर एक्झाम्पल 300 रुपयाची ऑलरेडी वस्तू तुम्हाला 250 रुपयात दिलेली असते थोडक्यात. ओके, स्विसमध्ये पण तुम्हाला शॉपिंग करताना विचारलं जाईल कुठल्या दुकानात जर गेलात की हॉटेलचं नाव काय आहे. सी जनरली त्यांचा प्रयत्न एकच असतो की काय असतं, तुम्ही तुमच्या टूर लिडरला सांगा, तो तुम्हाला गाईड करेल कसं काय करायचं ते. म्हणून मी तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो की ते तुम्हाला नाव विचारलं जाईल, तुम्हाला तुमचा पासपोर्ट नंबर विचारला जाईल. सगळ्या गोष्टी तुम्हाला देखील माहीत असणं फार गरजेचं आहे की आपलं हॉटेल कोणतं आहे आणि आपला पासपोर्ट. तसं इथे कुकू म्हणून एक बर्ड म्हणून ओळखला जातो. आणि म्हटलं की हा एक्स्ट्रीम दोन्ही वेदर इकडे असतात. जो ब्लॅक फॉरेस्ट जो रिजन आहे, असं म्हटलं तर की इकडे एक्स्ट्रीम म्हणजे बर्फ पडला तर 6 महिने हा रस्ता ब्लॉक असायचा. पण जेव्हा इकडे व्यवसाय
नदी पाहिली कशी आहे. अशी उथळ नदी पहिल्यांदाच असते, त्याला स्टेप्स आहेत ना नदीला. पाणी आडवा पाणी जिरवा. क्लॉक टॉवर पण कुठे तेव्हा कसं हे केल्यासारखं वाटतं तिकडे. ट्रॅम चालली आहे. ब्लैक फॉरेस्ट एरिया. और वो गाड़ी चला रही, उनकी गाड़ी की स्पीड 100 थी, लेकिन एक जगह पे ऐसा था कि वहाँ पे कुछ रोड वर्क्स हो रहे थे और वहाँ पे स्पीड लिमिट थी 60. सगळे पिक्चरचे पोस्टर लागलेले आहेत. पिक्चरचे पोस्टर लागलेले होते. बस स्टँड आहे त्यांचा. 1200 युरो म्हणजे ऑलमोस्ट 96,000. काय कर, पण ते बोलतात फाईन गेल्याचं काही नाही, पण बोलतात ते बॅन करतात ते खूप हे असतं. यू कॅन ड्राईव्ह. ओके सो मनी, जब भी हम लोग वहाँ पे पहुँचेंगे सो प्लीज़ मैं कहूँगा कि पहले मुझे फॉलो कीजिए. पार्किंग से रेस्टोरेंट की तरफ हमारे 5 मिनट्स. फॅक्टरीच्या जवळचा गाव आहे. धरण. हां जरा तुमच्या हातात धरायचं का? मस्त. काय झाडी हिरा मस्त हिरवा है ना. बाहर पाहिजे मंडळी, बघा बाहर बघा. जो ट्रीज आपको यहाँ पे दिखाई देते हैं सारे पाइन एंड फन ट्री. रेल्वे ट्रॅक आहे. कुठे मागे गाईचा पुतळा होता. गाय किंवा बैल काय माहिती, गाय होती बहुतेक. ट्रेन चालली का? कोणाचे घर असतील बरं इकडे? का हॉटेलच आहेत हे? हे शेतकरी लोकांचे घर असतील. हो का? इकडचे शेतकरी Farm house आत्महत्या नाही आहे का? करत. हां, तो Farm house आहे असं का? जास्त घरांमध्ये राहत होतो. आणि कुकू क्लॉक जो तुम्हाला, येस, कुकू क्लॉकचा शेप जो आहे हे पूर्ण तुम्हाला याच्यासारखाच दिसतो.
आरसा लावला इकडे, आरसा लावला आहे. रंगोली इंडियन रेस्टोरंट. रेस्टॉरंट तिथे खाली ना. चूक होत असते माझ्याकडून. खरंच खूप डेंजरस जागेतनं काढली त्यांनी. हे तर काहीच नाही, अजून पुढे पुष्कळ आहेत. हां, हे तर जर्मनी आहे, स्वित्झर्लंडमध्ये जायला पाहिजे. आणि आपण जाणार आहोत ना त्या हायेस्ट रेल्वे स्टेशन. पाय वाट. हां. किती झाडं पडले, ते कापले असतील त्यांनी, काही कापत पण होते. ब्रिज अरे चांगलं, आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला मिळालं ते. ते बरे किती किती चढायचा रस्ता आहे. रस्ता पण हां, एकदम किती चढायचा रस्ता आहे. तेच तर उंट. पार्किंग इकडे आहे. परत आलं ते टेकडी. आता इकडनं गेलं. ओके, सो आपण इथे उतरते, सरळ आपल्याला चालत यायचं. म्हणजे फोटोग्राफी करत नका बसू, येताना तुम्ही फोटोग्राफी करा. ओके. तोडकर. हां.
इकडे पहा. We will use on the carving. So if it's big carvings, carvings. Sometimes clockmakers used to like this. You know what this for? Opener. You know how they call it? Clockmakers. Inspirational tool. When you open beer, drink beer, and you have inspiration for making clocks. That's how Germans do the clocks here. So, inside, we also need something to move the clock. For that, we have 4 different types of the mechanism with 4 different movements. And they are made out of the brass and stainless steel. First one here is a daily mechanism. This one is to be reminded every once in 24 hours. And for them, to power them, we use 2 small weights here. One is here to power the clock, and another one is powering the bird. I'll explain later what powering here means. After that one, we have weekly or 8-day mechanism, because we need to remind it every once in 8 days. But now we'll use 2 bigger weights to power them, also one for the clock, and another one for the bird. So, when you see big weight on the clock, you know it's a weekly mechanism. If you see small like this one here, it's a daily mechanism. That's how you can recognize it if you want to buy something from the clock. Also here, I have daily and weekly, but you can see some difference now. So this platform here, we use for the figurines on the top. You can see over here, we put the figurines on the top, connect the spring here on the music box, music plays, then they rotate with music, and we say they are the dancers because they dance around. So, when you see the clock here, there's 3 weights, we know the 3rd weight is here for music and for the dancers. That's how you can recognize it from you buy something with music. So, music ones get 3 weights. Sorry. So, let's take this one for example, so I can show you how we remind the mechanism. So we have 2 weights. One is for the clock, other one for the bird. So how they move the mechanism is simple. Gravity is pulling the weights down. That's how the cogs inside are turning. The chains are connected on the cogs. So what do we need to do? We just need to take the other side of the chain and do like this. We just pull them down up, and when you feel it doesn't go up anymore, you rewind the clock. Super easy. And also never grab them here and pull because you can break the chain. That's the main thing. Also, if you hear music, we need something to play the music. For that we have this music box. This music box is the only part of the clock that is not made in Germany. This is made in Switzerland. I'm gonna play it for you now. Hear it? Yeah. It's not so loud. You know why it's not loud? Because it's made in Switzerland. But what if you put it on a wooden surface? Okay, better now, yeah? That is because wood will amplify the sound. So, when you put the music box in a wooden house, you can hear it much louder and better in a wooden house than like when it's not. So, because it's amplifying inside and resonating. Also, it's cuckoo clock because we have cuckoo sound in it. And for that we have these bellows here so that we can make the sound. So, these bellows are made before with goat skin, but it was not very durable. It was drying up and tearing up very quickly. So today they make it with cotton and nylon. So we push the air here out of these bellows. We have opening inside. Air comes in and out, creating the sound. So we have 2 different tones. And when we mix them up, we have cuckoo bird sound. We have medium sizes. And we have one that we call baby cuckoos. Small ones, cute ones. Also nowadays, after the mechanical clocks, we have a battery operated clock. And this is how they look inside. So they have a clamp mechanism, you just put the batteries inside and they work by themselves. Also, here we have a switch.
We can adjust the volume on the side, turn it off manually, adjust the music in the bird, and so on. And also these clocks have a light sensor on them. So why is light sensor here? Light sensor is here when you go to sleep in the evening, you turn off the lights, and music and bird won't play while you sleep automatically. So you can sleep peacefully without worrying if it will wake you up during the night. And you can recognize them because they have plastic weight and shorter chains than the mechanical clocks. And for the mechanical clocks, we also have things to turn it off, but we don't have sensor. We have a lever that's located on the left side of the clock, and when we want to shut down the sound, we pull it up, nothing is coming out, clock is still working, and when we want to turn it on, we pull down the lever, and we have bird and music again. So this is all for my presentation. So I also need to tell you. Wait. 30 seconds, please. So if you want to buy a clock, we give you tiers of guarantee on a clock. You guys come from India. We're all from India. So we have 2 service centers in India. One is in Mumbai, other one is in Bangalore. So you can repair your clock over there for free in that time, and you get the guarantee. And also your group can get some tax refund here in the store. 13.5%. So Saritera, you can get it here, and after 50 euros, we reduce it automatically. So whatever you spend, we'll reduce it here. You don't need to claim it at the airport. And also, if you want to ship something from here, we have shipping. It's 89 euros worldwide, and everything is insured this side, so you don't need to worry. So thank you again, everyone, for your attention, and enjoy breakfast. टेप लाव म्हणलं फोटो मध्येच काही लाल नाही येते हे याच आहे
भिंती बांधलं ते एकदम पक्क्या भिंती आहे. मग आणि हे घसरत नसेल ते घाट स्टेशन इकडे माती आहे, तिकडे तर घोडे आणि दगड आहे. ब्लॅक फॉरेस्ट. हे लेफ्ट हँड ड्राईव्ह ना लफडा तो सगळ्या सगळ्या त्यांना टाकून देतात. टुरिस्ट येण्याच्या आधी सगळ्या गावात क्लिअर पाहिजे. से कवर्ड होते नाशिक. इन लोगों वो ऑस्ट्रिया के अंदर आते हैं. एज ग्रुप आर्टिफिशियल असेल हो आर्टिफिशियल म्हणजे Artificial आहे ना. बर्फ जेव्हा पडत असं Natural थोडंसं. मला चालूच ठेवलेलं आहे. हा याला म्हणतात आहे ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट नॉट केक. नॉट केक. आपल्यासारखे झाडं झुडपं नाही. Systematic. एकदम त्या काचेला लावून टाका म्हणजे ते हे नाही येणार. आपल्यासारखे झुडपं झाडपं कुठंच नाही. इथे एकदम काही मला गोल गोल सारी सारी रात गाता है यही, गाता है यही. मोठी नेट लावलेली आहे ना. हां नेट बसलं इकडचं. कसं करतात? हे बघ हे मी म्हणत होतो हां फेन्सिंग अशी. ही आहे पण ती तिकडची घोड्यांसाठी. नाही नाही मी ह्याची गोष्ट सांगतो. हां ती जनाची याच्यासाठी आहे ध्वनी प्रदूषण. वा इंस्टाग्राम का इंस्टाग्राम किंवा फेसबुक कोबी इट्स सर्च करायचं. कोबी इट्स KOBE कोबी इट्स. कोबी नावाचा मुलगा आहे. त्याची आई त्याला लहानपणापासून म्हणजे 7-8 महिन्याच्या असल्यापासून स्वयंपाक शिकवते आणि तो सगळा स्वयंपाक करतो इतका व्यवस्थित करतो आणि त्याच्या इतकं छान म्हणजे संगोपन करते आणि त्याचं खरंच म्हणजे आपल्या मुलांना दाखवण्यासारखं आहे की कसं मुलांना वाढवावं काय वगैरे. लहानपणापासूनच ते खूप छान आहे तो. म्हणजे त्याच्या लहान भावाची पण इतकी काळजी घेतो तो. खूप छान आहे. हां कोबी इट्स सर्च करा. फेसबुकवर आहे, इंस्टावर आहे, यूट्यूबवर पण आहे. म्हणा काही पण त्याची पण ऍड होते. सलामी हां सगळं. मग तुम्ही हा कोण दाखवला किती वर्षाचा आहे? तो आता 4 वर्षाचा झाला आणि त्याचा भाऊ 2 वर्षाचा झाला आणि तो 8-9 महिन्याचा असल्यापासून करतोय स्वयंपाक. किती 8-9 महिन्याचा? हो 8-9 महिन्याचा. आपले मुलं काय करतात 8-9 महिन्याचं त्याला ते वय पण होत नाही. हां त्याला त्या याच्यात उभं करायचं. त्यांना एक असं दिलं घरी बनवलं होतं त्यांनी असं उभं राहण्यासाठी. त्याच्या बियॉन्ड नाव आहे त्याचं. त्याच्या भावाचं नाव आहे कोडी बियॉन्ड. लेफ्ट बघा म्हणजे लेफ्टला सामने आप देख सकते हैं लेफ्ट हैंड साइड अराउंड ट्रीज आ गए बीच में 11 o'clock डायरेक्शन में. बहुत ही खूबसूरत ब्रिज आपको दिखाई दे रहा है. देखा आपने ब्रिज? ब्रिज तर नाही हा का? हां हां दिसला.
किती घर जवळ आहेत नाही काही ठीक आहे नाही, दोन डोंगरांच्या मध्ये सुंदर ब्रिज आहे, बाकी काय नाही. यूरोपा ब्रिज जो लगता है हमें ये ऑस्ट्रिया. झोपडपट्टी नाही आला तर धारावी नाही ते काय क्रॉसचं आहे अरे. लकडी पुल ब्रिज पाहिला किती मस्त आहे. तिकडे ब्रिजच्या पलीकडे रस्ते आहेत का ते काय ते काळं ते हे असेल शेत लागवड केली असेल. खूप डीप आहे बरं का हा. दोन डोंगरांच्या मध्ये दोन डोंगरांच्या मध्ये. इकडे पहा राइट साइड बोथ साइड. राइट साइड देखिए पूरा मतलब हा किस प्रकार दिखाई. जंगलच लेफ्ट से जंगल ज्यादा राइट साइड देखिए. बाप रे बाप फारच आहे ना मंडळी सुंदर. असेल तुझा पण सेम असेल ना मग तुमचं एका वेळी झालं ना. इलेक्ट्रिकची सिस्टीम दिस इज बॉर्डर. न्यूझीलंडमध्ये प्रवेश केलेला आहे आता. न्यूझीलंडमध्ये ट्रॅक्टर दिसायला लागला आता. माणूस दिसला पा माणूस. माणूस दिसला तबेला आहे तबेला. सेकंड हँड आहे बघा इथे VIP सेकंड हँड कसं भेटतो नाही ते
समोर बघा दोन्हीकडे शफाउजन लिहिले, साऊथ अँड नॉर्थ, साऊथ आणि नॉर्थ. ठीक आहे, राईट साईडच्या रोडनी जर तुम्ही गेलं तर तुम्ही शफाउजनला पोहोचतच नाही, पण ते वेगळे आहे. ABB सर्कल आहे. सो म्हणलं की युरोपमध्ये तुमची ABB एक पण म्हणजे एक्झिट जरी एशिया चुकीची असेल ब्राऊन ब्रवेरी. संपलं. बॅन ऑफ झालं. बरोबर आहे. द्राक्षासारखं काहीतरी दिसतंय काळ म्हणजे हे केलेलं आहे काय, काठ्या लावलेल्या आहेत. वाईन असू शकते म्हणजे वाईनचे द्राक्ष हां. असू शकतात. काठ्या लावलेल्या आहेत सगळ्या. आता आलं बा, करा. क्या लिखा देखिए नीचे से हिंदी में साइन बोर्ड दिखाई देता है. नो 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 मत. तसं आपण नंतर इतक्या वेळाला हे गोष्टी पाहतो ना, त्याची काही विशेष काही हे राहतच नाही. यांची ही स्टाईल दिसते घरांची. मोबाईल रोडच्या बाहेरून नका धरू म्हटलं मोबाईल.
वा मजा येते ना. पाणी कसं येत आहे पा खाली. हा मग हो रंग पण त्याचा काय सुंदर दिसतोय. दगड पण छान दिसत आहेत हे मधले. जाऊ द्या. मागे वाला हे संगीताकडे तुम्ही पण आले. हो 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 फ्रेश झाले सगळे. अरे तुमचा फोटोच नाही काढला या जवळ. बार बार हर बार लगातार लगातार आबाद लगातार लगातार. अभी क्या है तो 20 मिनट तक निकालना है. हाँ राजू ये चमकार जेव्हा इकडे छोटा धबधबा छोटा या इकडे बसा. मोबाईल आत इकडे बसा तुम्ही सर्व.
इकडे माझ्याकडे माझा मोबाईल द्या. ए इकडे बघ ना, हा इकडे बघ, इकडे बघ बा. इकडे बघ. कधी बघायचं ते बाळ. पिछे बोल. स्वान असावा रिअली स्वान. एकदम खरं आहे. तिथे एकदम जवळ घेऊन जातो ना तेव्हा तरी भारी वाटतो. क्लोज एन्काउंटर विथ क्राईम फॉल. 2 वेळा घेऊन जातो. रॉजर फेडरर. हो येस माय फेवरेट. ओके नो फॉर मी. ओके थर्ड वन यहाँ पे आता है क्या? स्विस वॉचेस. फोर्थ वो डेयरी प्रोडक्ट वही हो गया. तो उसका एरिया जो था 410 स्क्वायर किलोमीटर, बट राइट नाउ सिंगापुर ऑलमोस्ट मोर देन 510 स्क्वायर किलोमीटर. तो 100 स्क्वायर किलोमीटर उन्होंने रिक्लेम लैंड बनाई हुई है. ओके बट आज कौन सी चीज़ सिंगापुर के अंदर नहीं है? सारी चीज़ सिंगापुर के अंदर है. आज देखिए कि मलेशिया काही पार्ट था. आज जर सांगायचं झालं ती टॅप वॉटर आपण पितो सिंगापूरमध्ये. मी तो आपल्याला म्हणतो की इकडं बाथरूम वगैरे मध्ये नका पिऊ, म्हणजे कुठल्या गॅस स्टेशन वगैरेला, पण सिंगापूरला तुम्ही कसंही पाणी पिऊ शकता, कुठेही जाऊन पिऊ शकता. ओके आणि सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्यांच्याकडे काहीच नाही आहे. मलेशियाकडे ते पाणी विकत घेतात. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? हां माहिती आहे तुम्हाला? फॉर एक्झाम्पलकडनं मलेशियाकडनं ते 5 रुपयाला पाणी विकत घेतात आणि प्युरिफाय करून त्यांना 10 रुपयाला विकतात. सिंगापूरमध्ये पण पैसे आहे. तसंच स्विस आहे. यांच्यामध्ये स्विस थर्ड नंबरला काय, कारण स्विस फक्त आणि फक्त टुरिझमचा विचार करते. बाकीच्या कंट्री अजून सगळा विचार करतात, पण स्विस यांच्यामध्ये काय आहे ते स्विसने दाखवून दिलं की आम्ही न्यूट्रल आहोत. त्याच्यानंतर स्विसचा आहे, सॉरी इंडियाचा आहे. पण इन स्वित्झर्लंड इंडिया इज अ नंबर 1. इन स्वित्झर्लंड इंडिया इज अ नंबर 1. आज जर तुम्ही मे महिन्यामध्ये जर इथे आलात तर मे महिन्यामध्ये तुम्ही बिलीव्ह नाही करणार की तुम्ही स्विसमध्ये आहात की इंडियामध्ये आहात. उद्या आपण 10,000 फुटावर जाणार आहोत फारच मस्त आहे. माउंट इटलीसला. तर माउंट इटलीसला तुम्ही बिलीव्ह नाही करणार की तुम्हाला इकडनं हिंदीमधून आवाज, तिकडनं गुजरातीमधून आवाज, तिकडनं तमिळमधून आवाज, इकडं बंगालीमध्ये. अरे कुठे आलो आपण, म्हणजे एवढे ग्रुप्स असतात. ओके कारण इंडियन टुरिझम जे आहे हे स्विसने खूप चांगल्या प्रकारे प्रमोट केलेलं आहे. आणि त्या मूवीने ॲक्च्युली यहाँ पे खलबली कर दी है. माउथ पब्लिसिटी भरपूर आहे स्विसला, माउथ पब्लिसिटी भरपूर आहे. सो त्याच्यामुळे ॲक्च्युली स्विसला कधी अशी कोणाची गरज पडत नाही आहे की बाबा आम्ही तुम्हाला या आणि आम्ही तुम्हाला वेलकम करतो किंवा तुम्ही आमच्या कंट्रीत या. लोकांना माहिती आहे आणि तसं हे लोकांना व्यवस्थित वेलकम पण करतात. आज तुम्ही हिंदीमध्ये साईन बोर्ड बघितले, याच्या पाठी मग तुम्ही विचार करा ना. म्हणजे आता बोला काय बोलणार याच्यावर. मूवी आहे किंवा लो बजेट मूवी आहे तरी पण इथं शूटिंग युरोपात झालेलं आहे, त्याच्या पाठीमागे कारण हे आहे. हेच तुम्ही मुंबई आणि बाकीच्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला किती मोठा क्रू घेऊन फिरावं लागतं. सो तसं इथं नाही आहे, तसं इथं नाही आहे. तुम्ही लिमिटेड लोक इथे येऊ शकता, तुम्ही तुमचं काम करून जाऊ शकता. आणि असं म्हटलं जातं की यांनी बाकीच्या गोष्टी सुधारवण्यासाठी इंडियन टुरिझम होता की इंडियन स्पेशली जो आते हैं और इंडियन आने के बाद मीन्स वोटर आयडेंटिफाय करने के बाद या धबधब्यावरून आपण आलो की आपल्याला गरमागरम चहा लागतो. तुमच्यासाठी चहा त्या ठिकाणी झाड कसं तुटलं आहे ना ते पण थोडंसं हे झालेलं आहे.
चार किनारे झाले त्याचे. नाही तिकडचं छान आहे आपल्या ओके, तर बरोबर त्यांना माहिती की तुम्हाला वडापाव पाहिजे किंवा तुम्हाला चहा पाहिजे. आणि हे करण्यामागे कोण आहे माहिती आहे का इथे? ही वॉज ऑल्सो एक्स टूर मैनेजर. ओके, एक्स टूर मैनेजर. और ये जो पूरा जो स्टॉल यहाँ पे जो लगता है ना, ये पूरा जो स्टॉल यहाँ पे लगता है, ये सारा इंडियंस का है. ये सारे इंडियंस का है. होमियर करके यहाँ पे मतलब ऑर्गेनाइजेशन होमियर करके उनका स्टॉल यहाँ पे होता है. और इसी कारण आप देखोगे कल हम लोग जब भी 10,000 फीट के ऊपर जाओगे तो वहाँ पे गर्मा गर्म आपको इंडियन फूड मिलेगा. सरप्राइज मेनू मिलेगा, सरप्राइज मेनू, सरप्राइज मेनू. सोचिए इतना करना यहाँ पे इजी नहीं है. और फिर भी आपको लगतं की अरे हे असं कसं ते कसं. तेच म्हटलं की तुमच्या अगोदर ज्यांनी टूर केली असेल त्यांनी कशा प्रकारे टूर केली असेल त्यांना तुम्ही विचारा. आज तुम्ही विचार करा की आपल्याला वडे पाहिजे. वडे पूर्वी ये स्टॉल आने से पहले एक रेस्टोरेंट वाले यहाँ पे थे. एक रेस्टोरेंट वाले यहाँ पे थे, वो झुरिक से वडे लेके यहाँ पे आते थे. लेकिन वेदर पानी पाउस कभी ठंडी वो वड़ा यहाँ पे आता है. इतना कि स्विस के अंदर जो लोग आते हैं उनको बहुत अच्छी तरह से यहाँ पे वेलकम किया जाता है. और इसके पीछे और भी रीज़न है, लेकिन मैंने कहा कि बॉलीवुड सबसे नंबर 1 है यहाँ पे. सो बॉलीवुड के कारण यहाँ पे मैक्सिमम टूरिस्ट आपको यहाँ पे दिखाई देते हैं. और इन लोगों को पता होता है कि इंडियन लोग जो होते हैं स्पेशली ये बॉलीवुड के दीवाने होते हैं. ये बॉलीवुड के दीवाने होते हैं. और इसी कारण यहाँ पे जब भी हम लोग युंगफ्रा जाएंगे तो वहाँ पे एक छोटा सा गाँव है, उस गाँव का नाम इंटरलाकन करके. वहाँ पे उन्होंने यश चोपड़ा जी का ब्रॉन्ज स्टैचू बनाया हुआ है. आप सोचिए युंगफ्रा की जो ट्रेन है, हमारे टूर में युंगफ्रा भी है. युंगफ्रा की एक ट्रेन की जो बुगी है उसके ऊपर उन्होंने लिखा हुआ है यश चोपड़ा करके. जब भी यश चोपड़ा जी थे उस वक्त वो स्विस टूरिज्म के ब्रँड एम्बेसेडर करके जाने जाते थे. जे विचार करा की त्यांना इथे किती मान होता. आणि म्हणूनच टुरिझम इथे एवढा वाढलेला आहे आणि म्हणूनच इंडियन टुरिस्ट एवढे आलेले आहेत तिथे. आणि म्हटलं ना की इसके पहले जो सोविनियर नॉर्मल सोविनियर यहाँ पे हुआ करते थे, लेकिन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे में आपने देखा होगा कि काउबेल दिखाई. जो काउबेल आज इंडियन टूरिस्ट जो भी आते हैं उनका पहला सोविनियर होता काउबेल. स्विस मध्ये जाऊन ती आम्हाला काउबेल घ्यायची आहे. यहाँ के लोग कहते हैं ना कि पहले वो नॉर्मल सोविनियर करके जाना जाता था, बट नावडेज हे सबसे म्हटलं माहिती नाही. आणि म्हणूनच ऑस्ट्रियापेक्षा तुम्ही बघायला की सगळ्यात जास्त बर्फ जो असतो ना युरोपमध्ये हा स्विसपेक्षा जास्त ऑस्ट्रियामध्ये असतो. आणि म्हणून तिला विंटर स्पोर्ट कॅपिटल म्हणून देखील ओळखले जाते. पण जेवढं फेमस स्विस आहे तेवढं अजूनपर्यंत ऑस्ट्रिया नाही झालेलं आहे. नोड बाहेरून येणार इथे आपल्यासाठी, केटरिंग बाहेरून येणार. केटरिंग झुरिकवर नाही येणार, तो येणार इथे हॉल. इथे तो भाड्यावर घेतला तो तासांवर. इथे हॉल भाड्यावर तासावर घेतला तो. इथे कुठलीच गोष्ट फ्री नसते मंडळी. आपण बोलतो अरे हॉटेलमध्ये तर डिनर आहे. लंडन डिफरंट. लंडनमध्ये त्यांचा स्वतःचा डिनर होता तो. इथे केटरिंग बाहेरून येणार, पर्टिक्युलर टायमिंगसाठीच असणार ती. मी टायमिंग तुम्हाला हॉटेलला गेल्यानंतर चेक करणार, मला तो कॉल करणार. कॅटरिंग इतके वाजता येणार आणि त्याच्या पुढचे 1 तास ती असणार. डिनर सुरू झाल्यापासून ते 1 तास, कारण त्यांना परत सगळ्या पूजा विस्तारा बांधून परत झुरिकला पळायचं असतं. कारण ती केटरिंग आपल्या हॉटेलमध्ये नसते, किचन आपल्या हॉटेलमध्ये नसतं. सगळ्या गोष्टी बाहेरून येणार, ते तिथे सेटअप लावणार. तासावर काही त्यांचं जे असतं ते तिकडे हे करणार. ती जागा घेतात, रेस्टॉरंट घेतात आणि त्याच्यानुसार आपल्याला डिनर हेच होईल. पण टायमिंग मी पुन्हा एकदा चेक करेल. पण टायमिंग जेव्हा आपला स्टार्ट होईल त्याच्यानंतर फक्त आणि फक्त पुढचा 1 तास आपल्याला तिकडे असेल. साधारणपणे आपण जरी पोहोचलो, आता किती 6 वाजत आले, साधारणपणे 7 पर्यंत जरी पोहोचलो तरी आय विल ट्राय देईल. ते कॅरी करा, जॅकेट, स्वेटर, मफलर वगैरे जे काय असेल ते. गरम कपडे आपल्यासोबत कॅरी करा, कारण उद्या आपण 10,000 फुटावर जाणार आहोत. आणि वेदरच्या बद्दल जर सांगायचं तर मला खरंच माहिती नसतो मंडळी. मी तुमच्यासोबत पहिल्यांदाच आलेलो इकडे. सर कसं आहे, वेदर हे अनप्रिडिक्टेबल आहे. ऐका का, वेदर हे अनप्रिडिक्टेबल आहे. पण कधी लक्षात ठेवा, मी तुम्हाला म्हणेल ना की म्हणजे जॅकेट बोचरवून असं आणि मग थोडंसं आपल्याला गरम व्हायला सुरुवात होते. अरे ह्या प्रशांनी सांगितलं म्हणून आपण हे घेऊन आलो एवढं. साहजिकच आहे म्हणजे माहिती ना आम्हाला. म्हणजे आपण काय बोलतो ते, अरे प्रशांनी उगाच सांगितलं एवढं कॅरी करायला. पण एक लक्षात ठेवा, वेदर इथं कधी पण चेंज होतं. जर ते तुम्हाला गरम होत असेल ना तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये पण तुम्ही थंडी वाजली तुम्हाला. सो
कधी पण प्रिकॉशन असलेली केव्हाही चांगली. गरम झालं तर तुम्ही ते कपडे ॲटलिस्ट काढू शकता, पण जर थंडी वाजली आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून कधी पण लक्षात ठेवा. बोले ना मॅडम सरांनी विचारलं पाऊस येणार म्हटलं आय एम नॉट बोले ना. सो प्लीज कधी पण लक्षात ठेवा, गरम कपडे जेव्हा आपण हाय अल्टिट्यूडला जातो त्यावेळेस गरम कपडे हे नेहमी आपल्यासोबत कॅरी कर. सध्या बर्फ आहे, अजून बर्फ पडले, फ्रेश स्नो आहे तिकडे. ओके, स्नो तुम्हाला बऱ्यापैकी पाहायला मिळेल. तेच म्हटलं की उद्या मी तुम्हाला सगळं प्रोग्राम एक्सप्लेन करेल. की आता मी सांगितलं ना की उद्या आपल्याला हे करायचं, उद्या आपल्याला ती लिफ्ट पकडायची. बर्फ हँडग्लव्स असतील हँडग्लव्स कॅरी करा, कानटोपी असेल तर कानटोपी कॅरी करा, जॅकेट असेल तर जॅकेट कॅरी करा, थर्मल असेल तर थर्मल पण कॅरी करू शकता तुम्ही ॲज अ सेफर साईड म्हणून. ओके, पण हाफ डे पर्यंत आपला टिटलीचा प्रोग्राम असणार आहे. ओके, आणि त्यानंतर टिटलीचा प्रोग्राम आपण वरच लंच करणार आहोत. माउंट टिटलीचं आपलं लंच असणार आहे. लंच करून आपण खाली येतोय. खाली आल्यानंतर तुम्हाला थोडाफार वेळ शॉपिंगसाठी असणार आहे. कोणाला स्विस वॉच घ्यायची असेल, चॉकलेट्स घ्यायचे असेल, खाली आल्यानंतर तुम्हाला थोडाफार वेळ शॉपिंगसाठी असणार आहे. राईड असणार आहे लुसन लेकमध्ये. उद्या ना जर तुम्हाला वेळ मिळेल ना जेव्हा शॉपिंगसाठी, असं नाही की तुम्हाला शॉपिंगच करायची आहे, पण फिरामध्ये, कारण सिटी एक्सप्लोअर करायला फार कमी वेळ असं तुम्हाला मिळतो. या नाही सगळ्या ठिकाणी इथे असं होतं. सो तिकडे फिरा तुम्ही, शॉपिंग करा, आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाची आपली तिकडे बोट राईड असणार आहे. ती बोट राईड आपण करणार आहोत, आणि बोट राईड करून आपण आपल्या डिनरला जाणार आहोत. आपण आपलं डिनर करणार, आणि डिनर करून आपण आपल्या हॉटेल येतो. उद्याचा लंच जरी आपला 12:30-1 वाजता जरी झाला तर डिनर हा साधारणपणे आपला हा 6:45-7च्या दरम्यान असणार आहे. सो डिपेंड, आपली चॉईस आहे की लंच किंवा डिनर दोनों में से आप हेवी या लाईट कर सकते हो. पण जसं म्हटलं की आपण आपला निघायचं आहे. उद्या किती वाजता निघायचं आहे पहिल्यांदा टायमिंग चेक करूया की आपली गाडी किती वाजता बंद होते, आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगेल की उद्या आपल्याला किती वाजता निघायचं आहे. पण आय थिंक मला असं वाटतं की माउंट टिटलीचा प्रोग्राम आहे, तर त्याच्यामुळे आपले जे डिपार्चर असणार हे साधारणपणे सकाळी 5:30च्या दरम्यान, सकाळी अंदाजे 5:30च्या दरम्यान नसेल. नाही काय सांगतो नाही. नाही मी सगळं सांगाल ते तुम्हाला. इथे काहीच भाड्याने मिळत नाही, इथे काहीच भाड्याने तुम्हाला विकतच घ्यावं लागतं. हां काहीच नाही. नॉट लाईक काश्मीर, नॉट लाईक इंडिया. मग इथे भाड्याने काही. हो चालेल. मी काय म्हटलो की तुम्ही जनरली असं होत नाही. आता जर नुसार बघितलं ना तर असं काही एवढं येत नाही. येऊन जातं भिंत ते पर्वत घ्यायला होते आता बर्फाचे. असं थोडंसं प्रकाश नाही, ऊन नाही आहे. प्रकाश थोडासा प्रकाश तर आहे पण छान दिसतंय. ऊन नाही आहे. डोळ्याने दिसायला एकदम मस्त दिसतंय. अजून मस्त दिसणार ना उद्या. इकडे आपण 3 दिवस थांबणार आहोत.